brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात कार्यकर्ते आणि दिग्गज नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. एकंदरीत महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दुसरीकडे मात्र थंडीचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस घसरताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं होतं. त्यानुसार मागच्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रातल्या वातावरणात सातत्याने बदल होताना बघायला मिळतोय आणि अशातच आता सध्या वातावरणाची काय स्थिती आहे, कुठे कुठे वातावरणात बदल होण्याची शक्यता असणार आहे, तुमच्या भागात नक्की काय वातावरणाची स्थिती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात नक्की वातावरणाची आत्ता काय स्थिती आहे. इथे आपण बघू शकतो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त थंडी असल्याचं बघायला मिळतंय. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांपेक्षा कमी तापमान जे आहे ते अहिल्यानगरमध्ये आता आहे. साधारण 8.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घसरण अहिल्यानगर जिल्ह्यात झालेली आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 9.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. इकडे पालघरमध्ये 16.1 अंश सेल्सिअस, ठाण्यात 19.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. तर मुंबईमध्ये 17.4, मुंबई शहरात 20.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर इकडे आपण बघू शकतो पुण्यामध्ये 9.8 अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमान आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातलं तापमान प्रचंड घसरलेलं होतं. अतिशय कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी पुण्यात पडत होती. मात्र आता त्या तापमानात थोडी वाढ होऊन साधारण 9.8 अंश सेल्सिअस पर्यंत पुण्यातलं तापमान गेलेलं आहे. साताऱ्यात 11.9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. रत्नागिरीमध्ये 18.90 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. कोल्हापुरात 14.6 अंश इतकं तापमान आहे. तर सांगलीमध्ये 12.7 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. इकडे आपण बघू शकतो सोलापूर जिल्ह्यात काय स्थिती आहे. तर सोलापूर जिल्ह्यात साधारण 15.1 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. तर इकडे आपण पाहू शकतो नंदुरबारमध्ये 13.2 अंश सेल्सिअस, बुलढाण्यात 13.0 अंश सेल्सिअस, अकोल्यात 11.5, वाशिममध्ये 11.4, अमरावतीत 12.4, नागपूरमध्ये 11.2, याचबरोबर वर्ध्यात 10.0 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.0 अंश सेल्सिअस, त्याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत विदर्भातले, या जिल्ह्यांमध्ये साधारण 10.0 अंश सेल्सिअस पासून तर 12.8 सेल्सिअस पर्यंत तापमान घसरल्याचं बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने सध्या वातावरणाची आत्ता स्थिती आहे, थंडीची स्थिती आहे. आपण या मॅपच्या माध्यमातून बघितलं की आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी कुठे आहे, तर ती अहिल्यानगरमध्ये आहे. मात्र हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेला कडाक्याची थंडी पडते, मात्र दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके जाणवतात. त्यामुळे दुपारच्या वेळेला तापमान सगळ्यात जास्त कुठे वाढतंय ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते ह्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो, आकडेवारीच्या माध्यमातून. इकडे आपण बघू शकतो जिथे जिथे येलो मार्क केलेला आहे हवामान खात्याने या मॅपमध्ये, तिथे दुपारच्या वेळेला सगळ्यात जास्त तापमान असल्याचं बघायला मिळतंय. मागच्या ग्राफिक्समध्ये हे बघितलं की कोकण रिजनमध्ये, कोकण किनारपट्टीचा जो हा सगळा पट्टा आहे, तिथे थंडीत फारशी वाढ झालेली नाहीये. मात्र उन्हाचे जे चटके आहेत ते कोकण किनारपट्टीतल्या जिल्ह्यांमध्ये जास्त लागतात, हे सुद्धा नोंदवणं महत्त्वाचं आहे. इकडे आपण बघू शकतो पालघरमध्ये 32.8 अंश सेल्सिअस पर्यंत दुपारच्या वेळेला तापमान जात आहे. ठाण्यात 32.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे. तर मुंबईमध्ये साधारण 32.6 ते 32.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलेलं आहे. रायगडमध्ये 32.7 अंश सेल्सिअस, रत्नागिरीत 13.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके अधिक तीव्रतेने जाणवतात, कारण 31.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान सोलापूर जिल्ह्यात दुपारच्या वेळेला जात आहे. तर इकडे आपण बघू शकतो की नंदुरबार जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात सुद्धा 30.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा जो पारा आहे तो तिथपर्यंत गेल्याचं बघायला मिळत आहे. तर अकोला आणि वाशिममध्ये सुद्धा उन्हाचे चटके वाढलेले आहेत. अकोल्यात साधारण 30.3 अंश सेल्सिअस, तर वाशिममध्ये 31.4 अंश सेल्सिअस इथपर्यंत तापमानात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. विदर्भातले जे इतर सगळे जिल्हे आहेत, ज्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम हे जे जिल्हे आहेत, इथे सुद्धा तापमानात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. उन्हाचे चटके अधिक तीव्र झालेले बघायला मिळतात. साधारण 27.6 अंश सेल्सिअस पासून तर 30-31 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान दुपारच्या वेळेला विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये वाढल्याचं बघायला मिळत आहे. तर इकडे आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा साधारण 27.0 अंश सेल्सिअसच्या पुढे 28.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाताना बघायला मिळत आहे. तर इकडे साताऱ्यात 29.5, सांगलीमध्ये 29.3 आणि कोल्हापुरात 27.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद होतीये. म्हणजे रात्रीच्या वेळेला स्वेटर घालायची गरज पडतीये, तर दुपारच्या वेळेला टोपी किंवा स्कार्फ घ्यायची गरज पडते.
अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात बघायला मिळतंय। तर अशा पद्धतीने आपण नेमकी राज्यात वातावरणाची आता काय स्थिती आहे, कशा पद्धतीने वातावरणात बदल सातत्याने जाणवत आहेत हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।